आज मस्त गणपती बाप्पा सोबत आम्हाला सुद्धा खायला मिळणार आहेत उकडीचे मोदक। तर मग बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की। हे बघा जोपर्यंत आपलं गुळ वितळत नाही ना तोपर्यंत आपण ढवळत राहायचं आणि मेन ड्रायफ्रूट टाकलेत ना ते पण शिजले पाहिजे चांगले। हे बघा असं कड आला पाहिजे आणि आपण गॅस स्लो करायचा, असं कड आला पाहिजे एकदम। आता पीठ होतायचं हळूहळू होतायचं। हे बघा असं पीठ झालं पाहिजे आपलं आणि त्याच्यावर 5 मिनिटं झाकण ठेवायचं आणि गॅस घालवायचं। हे बघा आपले रेडी झालेले आहेत। आपल्याला चेक करायचं असेल कसं झालंय ते बघा असं हात लावून बघायचं, हाताला बिलकुल लागत नाही। हे बघा आता मोदक आमचे साहेब बनवणार आहेत। चला पहिला मोदक सुरू करूया आपण। आपला पहिला मोदक तयार झालेला आहे की नाही बघूया आता कसं झालं तयार। ओपन करूया याला तर बघा आता आपला 11 मोदकांचा नैवेद्य, उकडीच्या मोदकांचा नैवेद्य आपण बाप्पाला दाखवूया। सुनबाईने आवडीने बनवले मान्य करून घ्यावा, तुम्ही पण खाऊ घ्यावा। मोदक म्हणजे सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आणि हा फक्त आपल्याला संकष्टी चतुर्थीला खायला मिळतो। नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त ना। तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे VR46 मुंबई आणि माझं नाव आहे रोहन किशोर धुरे। तर आज आहे संकष्टी चतुर्थी, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की दर महिन्याला संकष्टी चतुर्थी ही येते। तर आज आपण त्यानिमित्त काही बनवणार आहोत, आपले गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवणार आहोत, म्हणजे आपले उकडीचे मोदक। तर उकडीचे मोदक यांची रेसिपी तुम्हाला आज या व्हिडिओच्या मध्ये बघायला मिळेल आणि बाकीचा व्लॉग तर तुम्ही कंटिन्यू पाहतच आहात। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा बायकोने सगळी सुरुवात केलेली इकडे, काय काय मटेरियल काय सगळं तयार ठेवलेलं आहे। हे बघा आहे कसलं पीठ आहे का? तांदळाचं पीठ आहे, परत खोबरं आहे। पीठ म्हणजे मोदकाचं पीठ आहे। ओके, मोदकाचं पीठ आहे हे रेडीमेड घेतलंय। मोदकाचं पीठ मोदकासाठी पीठ घेतलेलं आहे। त्याच्यानंतर खोबरं आहे आपलं, हे सारण बनवायचं आपल्याला, सारण आहे। परत मस्त आपण ड्रायफ्रुट्स पण टाकणार आहे याच्यात। त्याच्यानंतर वेलची पावडर पण आहे ना, वेलची पावडर पण आहे। त्याच्यानंतर गुळ आहे आणि हे नाही टाकणार, हे सुरण नाही सॉरी हे नाही सुरण नाही टाकणार त्याच्यामध्ये। काय काय टाकणार याच्यामध्ये हे सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे याच्यामध्ये। सुरण आपला नाही ना ते चुकीने तिकडे ॲड झालं आपलं। हे बघा गुळ आहे, खोबरं आहे, ड्रायफ्रुट्स आहे आणि वेलची आहे आणि मोदकाचं पीठ आहे। आणि समोर आपला कढई आपली रेडी झालेली आहे मस्त। याच्यावरती आता आपल्याला बघ पुढची रेसिपी सांगेल, आपल्याला माहिती नाही, आपले कुक सांगतील। हो कुक, पुढचं आता तुम्ही सुरू करा आता। चला तर मॅडम सुरुवात करा तुमच्या रेसिपीला। आपण सारण बनवून घेऊया। ओके, गॅस पेटवायचा, दोन 3 चमचे तूप टाकायचं, हे खोबरं टाकायचं 2 वाटी आहे खोबरं, 2 वाटी आहे। ओके, 2 वाटी खोबरं आहे। आणि 200 ग्रॅम गूळ आणि त्याच्यासोबत आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचं। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, गूळ वितळेपर्यंत ढवळायचं आपल्याला। जरा गॅस फास्ट करायचा जेणेकरून आपला गूळ वितळेल। चांगल्या रीतीने मस्त ढवळून घ्यायचं आपल्याला। गूळ चांगलं वितळेपर्यंत ढवळत राहायचं ना। आज मस्त गणपती बाप्पा सोबत आम्हाला सुद्धा खायला मिळणार आहेत उकडीचे मोदक। तर मग बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की। हे बघा जोपर्यंत आपलं गुळ वितळत नाही ना तोपर्यंत आपण ढवळत राहायचं आणि मेन ड्रायफ्रूट टाकलेत ना ते पण शिजले पाहिजे, चांगले झाले पाहिजे। गुळ चांगलं वितळलं पाहिजे तर ते चांगलं तुमचं सारण चांगल्या रीतीने तयार होईल। जर गुळ नाही वितळलं तर मग ते गुळाचे हे राहणार ना, खडे राहतात गुळाचे, मोदकात पण तसेच लागत राहणार। हा, मग ते खोबरं बाजूला होणार आणि गुळ बाजूला होणार, म्हणून त्यासाठी आपण चांगल्या रीतीने त्याला ढवळत राहायचं। हे बघा आपल्याला आता वेलची पावडर टाकायची आहे,
सगळं गूळ वितळून झालं तर वेलची पावडर आपण टाकायची. हे बघा रेडी झालेलं आहे आपलं सारण. सारण पूर्ण व्यवस्थित प्रॉपर झालेलं आहे. अशा रीतीने आपल्याला सारण तयार करायचं. हे बघा आता आपण टोप ठेवलाय, त्यात पाणी ओतायचं. 2-3 ग्लास ओतायचं. 2 ते 3 ग्लास पाणी ओतायचं. आणि चांगलं गरम कड येईपर्यंत हे करायचं. बुडबुड येतात ना पाण्याला, तोपर्यंत ठेवायचं ते पाणी. बुडबुड येतं तोपर्यंत ठेवायचं काय? ओके. आणि पावणा किलो मोदकासाठी आपण पीठ घेतलेलं आहे. आपल्याला पाण्यात थोडं तूप टाकायचं आहे, म्हणजे जरा पीठ चांगल्याने जरा काय बोलतात ते स्मूथ होतं ना. हा, पीठ जरा चांगल्याने हे होईल, कारण की कसं कडक होईल ना तर तूप नाही घातलं तर. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. थोडं मीठ लागलंच पाहिजे ना आपल्याला पिठाला. हो, नुसतं गोड गोड बरं नाही ना, हलकासं तरी मीठ पाहिजेच. हे बघा असं कड आला पाहिजे आणि आपण गॅस स्लो करायचा. असं कड आला पाहिजे एकदम. आता पीठ ओतायचं, हळूहळू ओतायचं, एंड ढवळत जायचं. ते ढवळत राहायचं. हा, किती वेळ तरी पण? थोडा वेळ, कारण का ते हे नाही झालं पाहिजे ना त्याच्यावर. कडक झालं नाही पाहिजे, गड्डे 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 नाही झाले पाहिजे. ओके. हे बघा असं पीठ झालं पाहिजे आपलं. आणि त्याच्यावर 5 मिनिटं झाकण ठेवायचं आणि गॅस घालवायचं. वाफ आली पाहिजे 5 मिनिटं. वाफ आली पाहिजे ना. हे बघा 5 मिनिटं झाली. आता हे आपण दुसऱ्या ह्याच्यात उतरवून मळून घ्यायचं. चांगल्याने मळून घ्यायचं आपल्याला. हे बघा आता आपण हे काढतोय, कारण का टोपा तेवढं लगेच थंड होणार नाही. जरा प्लेटीत काढलं तर जरा पटकन थंड तरी होईल. बघा आता थंड झालेलं आहे. आता थोडं थोडं तेल लावायचं. तुम्हाला तेल लावायचं तेल लावा, तूप लावायचं तूप लावा आणि मळून घेऊया चांगलं. तुम्हाला याच्यात दूध टाकायचं असेल तर दूध पण टाकू शकता. काही काही जण दूध पण टाकतात त्याच्यात, म्हणजे चांगल्या रीतीने पीठ चांगलं, पण गरम दूध, थंड नाही. हा, असं बघा रेडी केलेलं आहे. थोडं 5-10 मिनिटं ठेवायचं जरा, मग चांगलं मोदकं येतात. हे बघा आता मोदक आमचे साहेब बनवणार आहेत. चला पहिला मोदक सुरू करूया आपण. आपल्याला ते कळ्या बनवायला येत नाही म्हणून आपण डायरेक्ट शॉर्टकट घेतलेला आहे मोदकासाठी. आता आपण याच्यात भरणार आहोत सारण, गुळ आणि खोबऱ्याचं सारण. आणि वरती आले आता आपण भरणी करूया याची. आपला पहिला मोदक तयार झालेला आहे की नाही बघूया आता कसं झालाय तयार. ओपन करूया याला आता. वा वा, एक नंबर झालेला आहे. पहिला मोदक आपला मस्त झालेला आहे. हे बघा आपले फायनली मोदक बनवून झालेले आहेत. आता आपल्याला अजून उकडवायचे त्याला. हे बघा गॅस आपण चालू केलाय आणि टोप घेतलं आपण, त्यात 3-4 ग्लास पाणी ओतलंय. जरा चांगला कड येऊन दे. बघा असं कड आलं पाहिजे. आता ह्याला या भांड्याला आपण तेल लावायचं, चांगलं लावायचं म्हणजे चिपकले नाही पाहिजे. नाही तर मोदक चिपकतील तुमचे. तूप आणि घी हे लावूच नका, तेलच लावा. बटर लावल्याने ते एकदम अजून कडक होतं. हा, आता याच्यावर झाकण हे ठेवूया आपण. गॅस जरा स्लो करूया आणि आपल्याला ते वाफेवर शिजवायचे आपले उकडीचे मोदक. जरा मोठे आहेत त्याच्यामुळे जरा
आमचे 7च मोदक झाले तरी ॲडजस्ट करते बायको अजून एक बसेल असा. टोटल 8 मोदक आपले ॲडजस्ट झाले याच्यात. थोडा गॅस फास्टच ठेवूया. आणि आता झाकण ठेवूया. आपल्याला वाफेवर शिजवायचं. झाकण. हे बघा आपले रेडी झालेले आहेत. आपल्याला चेक करायचं असेल कसं झालंय ते बघा, असं हात लावून बघायचं. हाताला बिलकुल लागत नाही. चिकटला समजा पीठ समजा कच्चा राहिला अजून मोदक शिजलेले नाही आणि आपण कमीत कमी किती 10 मिनिटं ठेवले असतील ना. 10 मिनिटं ठेवले आहेत आणि बघा मस्त असे शिजले आहेत मोदक. उकडीचे मोदक. हे बघा गरम आहे म्हणून जरा ते हळूहळू काढते. खूप गरमागरम आहेत एकदम. हा बघा आता आपला 11 मोदक. मोदकांचा नैवेद्य, उकडीच्या मोदकांचा नैवेद्य आपण बाप्पाला दाखवूया. आणि आपलं आज मस्त एकदम मोदक झालेले आहेत खूप सुंदररित्या, जसे आम्हाला जमतील तसे बनवलेले आहेत. बघा जर मोदक जर आवडले तर लाईक करायला विसरू नका. हां, आणि मोदक आवडले असेल तर याच्याबद्दल कमेंट सुद्धा करा. चला आता आपण नैवेद्य दाखवूया बाप्पाला. ग्रहण करा, ग्रहण करा बाप्पा, ग्रहण करा. मोदक आमचे जसे काय झालेले आहेत, कसे काय झालेले आहेत ते चुकीचे किंवा बरोबर ते तुम्ही समजून घ्या आम्हाला. आता पप्पा चव घेतील मोदकाची. कशी चव झाली बघूया उकडीचे मोदक. चला चव घ्या पप्पा, कशी झाली बघा. चव घेतोय. चव कशी आहे? अप्रतिम. बघा आतलं स्टफिंग वगैरे बघा मस्त भरलंय. अप्रतिम. चांगले झाले तो. इथे मोठ्याने बोलला मग. चांगले झाले काय. बघा सुनबाईने आवडीन बनवले होत, मान्य करून घ्यावा. आणि तुम्ही पण खाऊ घ्यावा. बनवते असेल तर दाखा, तुमका दाखवल्याने या. हा तर बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही बनवा आणि तुम्ही पण चव घ्यावा आणि खाऊ पण यावा. नमस्कार. चला आता पप्पांनी चव घेतली, आता मी सुद्धा चव घेतो मोदकाची. आणि आतमध्ये आपण बघूया याच्यामध्ये स्टफिंग किती केलेली. हे बघा आतमध्ये का पूर्ण ड्रायफ्रूट्स वगैरे सगळे आपले आहेत मस्त. आता मी पण चव घेतो याची कशी चव आहे. हा हा मोदक. मोदक म्हणजे सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आणि हा फक्त आपल्याला संकष्टी चतुर्थीला खायला मिळतो. तुम्ही सुद्धा खायला या, मी पण खातो. चव खूप छान झाली, खूप सुरेख झाली चव. तुम्ही सुद्धा घरी बनवा अशा रीतीने. तर मोदक आपले मस्त खाऊन झालेले आहेत. पोट एकदम टाईट झालेलं आहे मोदक खाऊन. मोदक मस्तच झाले होते. जर तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल ना तर लाईक करा. आणि जर ही तुम्हाला जर रेसिपी समोरच्याला जर पाठवायची असेल कोणाला तर शेअर केल्याशिवाय विसरू नका. तर शेअर कराल तरच पाठवू शकता ना. आणि जर नवीन जर कोणी या चॅनलवर असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि सांग तुझ्या रेसिपीबद्दल कशी वाटली तुझी रेसिपी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. आम्हाला कमेंट करून सांगा. आणि हा बघा सबस्क्राईबचा आयकॉन खाली दिसतोय ना, तो ग्रे दिसतोय, सॉरी रेड दिसतोय, तो ग्रे करा. चला तर स्वस्त राहा आणि मस्त राहा. आणि पुन्हा भेटायची छान छान व्हिडिओ. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. चला बाय बाय. आता खूप झोप आली. झोप खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय.